आज आपण बनवणार आहे झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता। त्यासाठी लागणार आहे कांदा कट करून घ्यायचा बारीक, 1 ते 2 मीडियम साइजचे घेतले तरी चालतील। त्याच्यानंतर टोमॅटो 1 घ्यायचा आणि आपण अर्धा दुधी घेतलेला आहे तो व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, दुधी भोपळा खिसलेला ते सर्व घालून घ्यायचं। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट, हळद, तीळ, जिरं, लाल तिखट आणि त्याच्यामध्ये बसेल असं गव्हाचं पीठ घालायचं आहे। म्हणजे थोडंसं पातळ करायचं आहे, जास्त असं जाड नाही करायचं। हे बघा असं पातळ करून घ्यायचं। तवा गरम करून त्याला थोडंसं तेल लावून ते मिश्रण त्याच्यावरती घालून घ्यायचं, व्यवस्थित पसरून घ्यायचं, जास्त जाड होऊ द्यायचं नाही। जे दुधी भोपळा खाणार नाहीत ते सुद्धा हे आवडीनं खातील अशी रेसिपी आहे। लहान मुलांना तर ही खूप आवडेल। तुम्ही टिफिनला सुद्धा ही रेसिपी करून देऊ शकता। हे बघा एक साइडनं आता होत आलेलं आहे। हे बघा झालेलं आहे एक साइडनी। आता दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तयार झालेलं आहे, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।